CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। CCNच्या बातमीनंतर ठाणेदार संग्राम पाटील ॲक्शन मोडवर। हॉटेल छत्रपतीसह भोगावती गावात घेतली झाडाझडती। भोगावती येथे सुरू अवैध दारू विक्री संदर्भात CCN न्यूजवर बातमी झळकताच ठाणेदार संग्राम पाटील ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी छत्रपती हॉटेलसह भोगावती गावात विक्रेत्यांच्या घराची झाडाझडती घेतली। अनुराधा कॉलेज परिसरात असलेल्या हॉटेल छत्रपतीवर माजी आमदार बोंद्रे यांचा वरदहस्त असल्याची त्या भागातील महिलांनी CCNच्या बाईटमध्ये आरोप केला असून या अवैध दारू विक्रीमुळे परिसरातील महिला त्रस्त झाल्या आहेत। अनेक संसार उघड्यावर पडले असून काही महिला माहेरी निघून गेल्या आहेत। दारूबंदी झालीच पाहिजे, कारण की भोगावतीत भरपूर तिघ जण दारू विकणारे आणि त्यानंतर एक भोगावतीपासून छत्रपती 1 किलोमीटर अंतरावर आहे। तर छत्रपतीवाले म्हणतात की राहुल भूचा हात आहे आमच्या डोक्यावर। तर छत्रपतीवाले म्हणतात की राहुल भूचा हात आहे आमच्या डोक्यावर। तर छत्रपतीवाले म्हणतात की राहुल भूचा हात आहे आमच्या डोक्यावर। ते काहीच करू शकत नाही। मग ते काही करू शकत नाही म्हणजे दारूबंदी जर केली तर ते दुसरं काही व्यवसाय करू शकत नाही का? छत्रपती हॉटेलवाल्याला जास्त डेअरिंग आहे जरा, की बा आमच्या मागे काँग्रेसचा हात आहे, असं आहे तसं आहे। छत्रपती हॉटेलवाल्याला जास्त डेअरिंग आहे जरा, की बा आमच्या मागे काँग्रेसचा हात आहे, असं आहे तसं आहे। अशी डेअरिंग टाकून तो काही बदलतच नाही। तसेच गावातले पण मंडळीला असंच वाटतं। 2 किलोमीटर 1 किलोमीटरवर छत्रपती हॉटेल आहे, त्या हॉटेलवर काँग्रेसचा हात आहे। छत्रपती हॉटेल आहे, त्या हॉटेलवर काँग्रेसचा हात आहे। त्याच्यासमोर आमचं असं म्हणणं आहे, सर आमच्या गावातली दारू बंद झालीच पाहिजे। मागील काही दिवसात चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील भोगावती गाव, तांबुळवाडी तसेच धाड रोड या भागामध्ये काही इसम हे लपून छपून अवैधरित्या दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। भोगावती गावातील महिलांनी देखील याबाबत माहिती दिली होती। असे अवैध दारू विक्री करणारे इसम यांची माहिती काढून भोगावती गावातील इस्माईल गोचीवाले, बबलू चौधरी, बहादूर नवरंगवाले इत्यादी लोकांची घरं चेक करून अवैधरित्या दारू विक्री होत आहे या की नाही याबाबत खात्री केली। त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच त्यांना कोणत्याही प्रकारे अवैध दारू विक्री करू नये याबाबत देखील त्यांना समज देण्यात आलेली आहे। भविष्यात सुद्धा त्यांच्याकडे अवैध दारू मिळून आली तर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। तसेच इंजिनिअरिंग कॉलेज परिसरातील काही ढाबे, छत्रपती ढाबा यामध्ये सुद्धा वेळोवेळी चेकिंग करून जर अवैधरित्या दारू विक्री करताना मिळून आले तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येत आहे। भोगावती गावातील महिलांनी ज्या पद्धतीने दारू विक्री संबंधाने गोपनीय माहिती दिली, अशीच माहिती इतरही ठिकाणी कुठे असेल तर त्यांनी पोलिसांना दिली तर अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर आळा बसण्यासाठी मदत होईल। वेळोवेळी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवरती अशाच पद्धतीने कठोर कारवाई करण्यात येत आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।